काही लोक प्रकाशात जन्मतात, पण काही लोक हे अंधारात तयार होतात आणि त्या अंधारातूनच जन्माला आले नामदेव ढसाळ. कामाठीपुराच्या गलिच्छ रस्त्यांमध्ये जिथे वेदना जास्त आणि न्याय कमी, तिथून उगवला भारताचा सगळ्यात रौद्र कवी, आणि ते म्हणजे नामदेव ढसाळ. त्यांची कविता शब्द नव्हती, ती शस्त्र होती. ढसाळ हे कविता लिहित नव्हते, ते बदला लिहित होते. त्यांच्या प्रत्येक ओळीत एक आक्रोश होता, एक कडवट सत्य होतं. कारण त्यांनी पाहिलेलं जीवन एक काटेरी होतं, तर शब्द एक गोड कसे असणार. त्यांनी लिहिलेली कविता गोलीपिठा ही कविता होती की वादळ होतं. 1972 मध्ये गोलीपिठा आलं आणि साहित्य विश्व ते चकित झालं. ही कविता होती की काळोख्याची किंकाळी. जो वाचत होता त्याच्या हात हे थरथरत होते आणि मनात एकच प्रश्न, हे कोण लिहू शकतं? आणि उत्तर हे एकच, नामदेव ढसाळ. आणि यानंतर दलित पॅन्थरचा आवाज आणि अनंत विस्फोट. त्याच वर्षी ते रस्त्यावर उतरले होते. ढसाळ यांनी बोलायला सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला दलित पॅन्थर या नावाने. ही चळवळ नव्हती, ही नामदेव ढसाळ यांच्या शब्दाची उभी धार होती, अन्यायाचा श्वास हा घोटणारी शक्ती होती. ते बोलायच्या आदेशासारखे आणि त्यांची भाषा ही गोळीसारखी तीक्ष्ण होती. ढसाळने वेशांच्या वेदना पाहिल्या, मजुरांचं उघडं आयुष्य पाहिलं, भुकेने वाकलेली पोरं पाहिली. ते फक्त कवी नव्हते, ते त्या लोकांचे सैनिक होते. म्हणून त्यांच्या कवितेमध्ये कधी गुलाब नव्हतं, तिथे जखमा होत्या. त्यानंतर ढसाळ गेले, पण त्यांचा आवाज अजूनही रस्त्यावर फिरतो. शब्द अजूनही अंगावर काटे आणतात. आणि एक गोष्ट आजही खरी आहे, काही माणसं मरत नाही, ती पिढ्यांच्या आत्म्यात जिवंत राहतात.